दिवसाची सुरुवात यशूबरोबर एका संस्थेमध्ये काही लोक भेट द्यायला गेले। ही संस्था अपंग मुलांसाठी, लहान मुलांसाठी काम करत होती। त्यातल्या मुलांमध्ये काही जण थोडे थोडे चालू शकत होते, पळू शकत होते थोडं, परंतु काही जण थोडे हळू चालत होते। आणि अशा मुलांमध्ये ह्या काही लोकांनी वेळ घालवायचं ठरवलं आणि त्यांनी अनेक प्रकारचे खेळ घेतले आणि त्यांच्याबरोबर आपला वेळ चांगला घालवला। शेवटी त्यांनी एक शर्यत घेण्याची ठरवली आणि त्यांनी सांगितलं की एका बाजूला एक खूप मोठा चॉकलेटचा बॉक्स त्या ठिकाणी ठेवला आणि सांगितलं की दुसऱ्या बाजूला सर्व मुलांनी ह्या उभं राहायचं आहे आणि पळायचं आहे आणि जो कोणी ही शर्यत जिंकेल त्याला हा चॉकलेटचा बॉक्स दिला जाईल। आणि नंतर सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी शर्यत सुरू करण्याची शिट्टी वाजवली त्यावेळेस त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांनी बघितलं की जे थोडेफार चांगले धावू शकत होते मुलं त्यांनी एकमेकाच्या हाताला धरलं होतं। त्यानंतर जे नीट चालू शकत नव्हते किंवा पळू शकत नव्हते अशांना त्यांनी मध्ये घेतलं होतं, त्यांना त्यांनी पकडलं होतं हाताला आणि सर्वजण एकत्र धावत होते। जे बाजूला चांगले धावणारे होते त्यांनी पकडून ह्या सर्वांना उत्तेजन देत होते आणि त्यांना सांगत होते की हो चला पळा, आपण शर्यत पूर्ण करूया। आणि त्या सर्व मुलांनी एकत्र धावून ती शर्यत पूर्ण केली। एक कोणी जिंकला नाही, सर्वजण जिंकले आणि त्यांनी तो चॉकलेटचा बॉक्स आणि त्यामधील चॉकलेट आपसामध्ये सर्वांनी वाटून घेतले। आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला जे अशक्त आहेत, जे दुर्बळ आहेत अशांना उत्तेजन देणं खूप गरजेचं आहे। त्यांना उत्तेजन द्या, त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करा, त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्याबरोबर चाला, कारण देवाची जी इच्छा आहे ती हीच आहे। आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकास पत्र ह्याचा 10वा अध्याय 24वा वचन, हिब्रूज चॅप्टर 10 and verse 24। आणि प्रीती आणि सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकाकडे लक्ष देऊ। परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो।